मित्रांनो, आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात की आपण शुक्रवारी जे लेवल दिलेल्या होत्या त्या लेवल किती ॲक्युरेट प्रकारे इथे आपल्याला काम करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की लेवलने ॲक्च्युली आपलं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथे जाऊन पाहू शकता ह्या लेवल आपण केव्हा दिलेला आहे. मार्केट सुरू होण्याच्या पहिलेच आपण ह्या लेवल तिथे प्रोव्हाइड केलेल्या होत्या. हे तर झालं मागच्या वीकमधलं. पण येणाऱ्या वीकमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करायचा त्याच्यासाठी आता आपल्याला निफ्टीच्या 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर जायचं आहे. मित्रांनो, इथे 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर आपण आलेलो आहोत. आणि 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर आपल्याला इथे काय पाहायला मिळतंय की जे आपण 2-3 वीकपासून डिस्कस करतोय रजिस्टन्स ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आणि सपोर्ट इमिजिएटली मी तुम्हाला सांगितलं 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर आपल्याला हा एक सपोर्ट इथे पाहायला मिळतोय. आपण याला थोडंसं मोठं करू आणि हे जे रजिस्टर आहे याला थोडं अजून नॅरो करू. तर आपल्याला इथे काय दिसतंय सर्वात पहिले की मागच्या टायमाला इथे रजिस्टर घेतलं होतं, मार्केट खाली आलं तो सपोर्ट घेऊन वर गेलं, परत इथे आलं, इथे थांबलं, मार्केट ब्रेक केलं, परत वर त्याला ब्रेक करायचा प्रयत्न केला पण झालं नाही आणि खाली आल्यानंतर इथे आल्यावर थांबलं आणि आता इथे पूर्णपणे मार्केट साईडवेज झाले. म्हणजे एक प्रकारची मोठी रॅली झाल्यावर मार्केट हे साईडवेज झालंय. याच्यावरतीच आपण बाय करायचंय आणि याच्या खालीच आपण नव्याने सेल करायचंय. याच्या बिटवीन येतं मार्केट साईडवेज आहे. 5 कॅन्डल बनल्या मित्रांनो. एक कॅन्डल एका वीकची म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या वरती मार्केट एकाच जागेवर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ही मेजर लेवल आपल्याला इथे पाहायला मिळते. आता आपण 1 डेच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 1 डेच्या टाइम फ्रेमवर पण सिमिलर मित्रांनो, कधी आपण हे रजिस्टर इथून ड्रॉ केलं. सर्वात पहिले रजिस्टर सपोर्ट आखणं गरजेचं आहे. त्याच्यावर डेडिकेट व्हिडिओ आपले सध्या येऊनच गेलेले आहेत, तर तेही तुम्ही चेकआउट करू शकतात की का ते महत्त्वाचे. तर आता आपण इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखून घेतले तर आपल्याला इथे पाहायला मिळतंय की इथे एकदा परफॉर्मन्स दिलाय, इथे दिलाय, इथे दिलाय, त्यानंतर इथे दिलाय, इथे दिलाय, इथे दिलाय, इथे दिलाय, इथे दिलाय. तर यावरनं काय समजतंय ह्या लेवल किती महत्त्वाचे आणि ज्या टाइम फ्रेमवर आपण जी कॅन्डल पाहतोय ना त्याच कॅन्डलचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. जोपर्यंत यांना ब्रेक केलं जात नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी रॅली इथे पाहायला मिळणार नाही. आता हे तर झालं थोडं लॉंग व्ह्यू, पण शॉर्ट व्ह्यूसाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं आहे इंट्राडेच्या लेवल काढण्यासाठी. सर्वात पहिले आपल्याला सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे मित्रांनो. तो सपोर्ट आपल्याला कुठे आयडेंटिफाय होतोय कधी तुम्ही पाहिलात तर सर्वात पहिले आपल्याला हा एक सपोर्ट इथे आयडेंटिफाय होतोय की जिथून मार्केट वरती गेलं होतं. त्याला कधी ब्रेक केलं तर पुढचा सपोर्ट आपल्यासाठी हा आहे आणि लास्ट सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. पण आता मार्केट अजून वर गेलं तर रजिस्टन्स सर्वात पहिले आज मार्केटने तिथून रजिस्टन्स घेतलं. तो ती एक लेवल आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यालाही कधी ब्रीच केलं मित्रांनो तर या ठिकाणी ही एक लेवल आहे आणि त्यालाही कधी ब्रीच केलं तर ही एक लेवल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर या प्रकारे आपल्या लेवल आहे आणि याच्या रेंजच्या बाहेर कधी निघालं तर इंट्राडेसाठी लेवल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करतो. तुम्हाला तर माहितीच आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.